हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट तर घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी एक डस्की स्किन मेकअप. सो जी क्लायंट आहे, रिअल क्लायंट आहे, तर तिचा एंगेजमेंट आहे. एंगेजमेंटसाठी आपण डस्की स्किनवर मेकअप कशा पद्धतीने करणार आहे, अनइव्हन स्किन टोन आहे, अनइव्हन स्किन टोनवर आपण मेकअप कसा करणार आहे ते ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल बघणार आहे. स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. आणि छोटे छोटे ट्रिक्स आणि टेक्निक्स मी ह्यात तुम्हाला शेअर केलेल्या आहेत, तर त्या सगळ्या नक्की बघा. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण लेन्सेस सेट करायचे आहेत. तर लेन्सेस इथे मी प्युअर हेंझलच्या घेतलेल्या आहे. फ्रेश लुकच्या लेन्सेस आहेत आणि त्या व्यवस्थित आपल्याला दोन्ही डोळ्यांमध्ये सेट करायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता ती क्लायंट जी आहे, क्लायंटच्या स्किन टोन वाईजसुद्धा तुम्हाला लेन्सचं सिलेक्शन जे आहे ते करायचं आहे. आमची जी क्लायंट आहे तिची आज एंगेजमेंट होती आणि एंगेजमेंटसाठी तिला मेकअप हवा होता. सो तिचा मेकअपचा जो लुक आहे तो तिला एकदम सिंपल आणि सोबर असा लुक हवा होता. त्या पद्धतीने आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे आणि संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि तर सर्वात प्रथम आपण बघितलं की लेन्सेस सेट झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला करायचं आहे स्किनचं प्रिपरेशन. सो इथे स्किनचं प्रिपरेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप, की आपल्याला क्लेन्झर, टोनर अँड मॉइश्चरायझर. तर क्लेन्झर म्हणून आपण वेट वाईप वापरलेला आहे. त्यानंतर टोनर आपण इथे यूज केलेलं आहे पिक्सीचं टोनर यूज केल्यानंतर आपल्याला माहितीच आहे की आपण टोनर यूज केल्यानंतर आपल्याला ते पूर्णपणे स्किनमध्ये पेनिट्रेट होऊ द्यावं लागतं. स्किनमध्ये पेनिट्रेशन झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे मॉइश्चरायझिंग. सो मॉइश्चरायझिंगसाठी इथे वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर आपण यूज केलेला आहे. तुम्ही स्किन बघू शकता की ज्या पद्धतीने आपण प्रिपरेशन केलेलं आहे. स्किनचं प्रिपरेशन झाल्यानंतर स्किन जी आहे त्याला एका प्रकारची जी चमक म्हणतो आपण, किंवा स्किन हायड्रेट होते असं म्हणतो. तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला दिसत असेल की स्किन जी आहे ती टोटली आपली प्रिपेअर झालेली आहे मेकअपसाठी. सो त्यानंतर आपण करणार आहे आय मेकअपसाठी मी ते शेप टेपचं टाटेचं कन्सिलर घेतलेलं आहे. आणि इथे एक स्टेप तुम्ही लक्षात ठेवायची आहे की तुम्ही ज्यावेळेस वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावतात किंवा ऑइल बेस्ड मॉइश्चरायझर ज्यावेळी तुम्ही लावता त्यावेळी तुम्हाला गरज असते की तुमचे जे आईज आहेत तर आईच्या वरतीसुद्धा तुम्हाला थोडंसं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. कारण की तुमची जी स्किन आहे, डोळ्याच्या वरची स्किन आहे, तिलासुद्धा हायड्रेशनची गरज असते. त्यासाठी तुम्हाला इथे तुम्ही जे मॉइश्चरायझर यूज करणार आहे ते मॉइश्चरायझर डोळ्यांना देखील करायचं आहे. त्यानंतर आपण त्याला पावडरनी सेट देखील केलेला आहे. आणि त्यानंतर आपण घेतलेला आहे पिंक प्लस थोडासा ब्राऊन शेड ॲड करून, दोन्ही शेड थोडेसे मिक्स करून आपण इथे आय शॅडो करणार आहे. आय शॅडोसाठी सगळ्यात पहिले आपल्याला माहितीच आहे की आपल्याला क्रीज लाईनवर वर्क करायचं आहे. सो क्रीज लाईनवर वर्क करताना आपला जो ब्लेंडिंग ब्रश आहे तो थोड्या मोठ्या साईजचा घ्यायचा आहे. बिकॉज तुम्हाला ब्लेंडिंग जे आहे ते इथे प्रॉपर ब्लेंडिंग करायचं आहे. आजकाल तुम्हाला माहितीच आहे की थोडेसे आपले आईज जे असतात ते थोडेसे लाईट आय शॅडो आपण करत असतो. खूप डार्क आय शॅडोची जी ट्रेंड होती ती ट्रेंड आता नाही आहे. तो सोबर आणि सिम्पल असा आय मेकअप तुम्हाला करायचा आहे. एंगेजमेंटचं फंक्शन आहे त्यासाठी तुम्ही मेकअप करत आहात. त्यानंतर आपण घेतलेला आहे थोडासा पिंक आणि थोडासा त्यामध्ये थोडासा जो गोल्डन कलर आहे तो आपण मिक्स केलेला आहे. आणि दोन्ही मिक्स पिगमेंट्स आपण इथे ॲप्लाय केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता दोन्ही डोळ्यांना व्यवस्थित पिगमेंट्स आपण ॲप्लाय केलेले आहेत. आणि जो मेकअप आहे तो एकदम सोबर ठेवायचा आहे. बिकॉज जे फंक्शन आहे तिचं ते एंगेजमेंटचं आहे. सो मेकअप करताना आपण नेहमी लक्षात ठेवायचं असतं की आपली जी क्लायंट आहे, क्लायंटचं फंक्शन काय आहे आणि त्यानुसार तुम्हाला मेकअप जो आहे तो करायचा असतो. किती तुम्हाला साधा मेकअप ठेवायचा की किती हेवी मेकअप करायचा हे डिपेंड ऑन फंक्शन, की तिचं फंक्शन काय आहे आणि जे तुमचं लोकेशन आहे ते कसं आहे, हे सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅटर करतात. कॉस्ट्यूम कसा आहे, ज्वेलरी कशी आहे, या पद्धतीने तुम्हाला जो लुक असतो तो डिसाईड करायचा असतो. त्यानंतर आपण करणार आहे इथे लायनर. सो लायनरसाठी इथे आपण लिक्विड लायनर यूज केलेलं आहे फॉरएव्हर 52चं. आणि लायनर जे आहे ते थोडंसं तुम्हाला माहितीच आहे की थिक लावायचं आहे. आणि त्यानंतर आपण करणार आहे फेक आय लॅशेससुद्धा आपण इथे अप्लाय करणार आहे. बट लॅशेस जे आहेत ते इथे एकदम नॅचरल लॅशेस आपण यूज केले आहे.
बिकॉज ब्राईड जी असते तिचा जरी फोटोशूट असेल तरी पण खूप लाऊड मेकअप आपल्याला इथे करायचा नाही आहे. तुम्ही लॅशेस बघू शकता, एकदम नॅचरल ज्या लॅश दिसणार आहेत अशा लॅश आपण ॲप्लाय केल्या आहे. एका डोळ्याला लॅश ॲप्लाय झाल्या आहे, एका डोळ्याला माझ्या झाल्या नाही आहेत. सो तुम्ही दोन्हीमधला फरक बघू शकता की ज्या लॅश आहेत त्या आपल्या खूप हेवी नाही आहेत. 3D वगैरे लॅश आपण इथे यूज केलेल्या नाही आहेत. आपण सिम्पल नॉर्मल लॅश ज्या आहेत त्या इथे यूज केलेल्या आहेत, कारण की तिचं जे लुक आहे ते आपल्याला एकदम नॅचरल ठेवायचं आहे. त्यानंतर जे आहे ते स्किनवर आपण करणार आहे कन्सिलिंग. सो इथे कन्सिलिंगसाठी आज मी इथे डर्माचं पॅलेट यूज करणार आहे. जर स्किन जर तुमची ऑइली असेल क्लायंटची, सो तुम्हाला इथे मोस्ट इम्पॉर्टंट की तुम्हाला डर्माचं कन्सिलर तुम्ही इथे यूज करू शकता. आणि डर्माचं कन्सिलरसुद्धा मी ऑरेंज किंवा रेड करेक्टर यूज नाही केलेलं, बिकॉज स्किन जी आहे ती थोडी डस्की आहे आणि डस्की स्किन प्लस जे आहे अनइवन स्किन टोन आहे. त्यासाठी आपल्याला जे कन्सिलर आहे तिच्या स्किन टोनच्या पेक्षा एक टोन डार्कर कन्सिलर जे आहे ते इथे आपण यूज केलेलं आहे. डर्माचं कन्सिलर ऑलवेज तुम्हाला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि ते यूज करायचं आहे. सो तुम्ही बघू शकता इथे मी कुठल्याही प्रकारच्या ब्रशचा यूज केलेला नाही आहे. हातानेच आपण जे कन्सिलर आहे ते व्यवस्थित ॲप्लाय करणार आहे, बिकॉज की जे डर्माचे कन्सिलर, क्रायलॉनचे डर्माचे कन्सिलर आहेत ते थोडेसे थिक बेस कन्सिलर आहे, ते ऑइली स्किनला खूप छान जातात. म्हणून आपण इथे आज जे यूज केलेलं आहे ते आहे डर्माचं कन्सिलर. सो कन्सिलिंग व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे फाउंडेशन. सो फाउंडेशनसाठी मी इथे फाउंडेशनच्या शेड सिलेक्ट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता नेक एरियापासून आपण स्टार्ट केलेला आहे. आणि फाउंडेशन व्यवस्थित वेट ब्लेंडर घ्यायचा आहे. ब्युटिलिशियसचा वेट ब्लेंडर आहे. ब्युटिलिशियसच्या वेट ब्लेंडरनी आपण व्यवस्थित ब्लेंडिंग करत जे फाउंडेशन आहे ते अप्लाय करणार आहे. इथे मी हुडा ब्युटीचं फाउंडेशनसुद्धा यूज केलं असतं, ते सुद्धा खूप व्यवस्थित जातं. ज्यावेळेस ऑइली स्किन असते त्यावेळेस हुडा ब्युटीचे फाउंडेशनसुद्धा खूप छान जातात. सो आपण इथे फाउंडेशन जे आहे ते तिच्या स्किन टोनपेक्षा एक टोन लायटर फाउंडेशन आपण यूज केलेलं आहे. सो ते फाउंडेशन जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित पहिले ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. फाउंडेशन ॲक्टिवेट करणे म्हणजेच काय, तर तुम्हाला फाउंडेशन पॅलेटवर घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित बोटाने तुम्हाला जे आहे राऊंड करून तुम्हाला व्यवस्थित ते इमल्सिफाय करायचं आहे आणि त्याला ॲक्टिवेशन द्यायचं आहे. आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्हाला ते ॲप्लाय करायचं आहे. तुम्ही बघू शकता नेक एरिया असेल, तिचे इयर असेल, तर सगळ्या बाजूनी तुम्हाला व्यवस्थित ब्लेंडिंग करायचं आहे. जितकं तुमचं ब्लेंडिंग छान असेल तितकं तुमचं जे फाउंडेशन आहे ते इव्हनली ब्लेंड होतं आणि व्यवस्थित दिसतं आणि नॅचरल दिसतं. त्यानंतर आपण करणार आहे हायलायटिंग. सो हायलायटिंगसाठी मी थोडासा एक लायटर जो कन्सिलर आहे तो यूज केलेला आहे. अंडर आईज असेल किंवा तुमचं फोरहेड असेल, अप्पर लिप असेल, तर लिपच्या आजूबाजूचा एरिया असेल तर तिथे व्यवस्थित तुमचं जे लाईट कलरचं कन्सिलर आहे ते तुम्ही करू शकता. आता जरी तुम्हाला खूप लाईटर मेकअप वाटत असेल तरी पण तुमचा आपल्याला माहितीच आहे मेकअप झाल्यानंतर तो सेट होण्यासाठी अर्धा ते 1 तास वेळ लागतो आणि तेवढ्या वेळात तुमचं फाउंडेशन जे आहे ते एक टोन परत थोडंसं खाली उतरतं आणि व्यवस्थित जे आहे ते सेट होत असतं. सो त्यानंतर आपलं फाउंडेशन झाल्यानंतर आपण करणार आहे इथे पावडर. सो इथे लूज पावडर, लोरा मर्सियरची पावडर इथे यूज केलेली आहे, लूज पावडर. सो लूज पावडरने तुमचं फाउंडेशन जे आहे ते व्यवस्थित सेट करायचं आहे. त्यानंतर जे आहे ते आपण करणार आहे ब्लशर. सो ब्लशरसाठी ते आय मॅजिकचंच ब्लशर पॅलेट यूज केलेलं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला अँगल बघून व्यवस्थित ब्लशिंग जे आहे ते करायचं आहे. आणि इतरत्र जी तुमची एक्सेस पावडर वगैरे आहे ती तुम्हाला ब्रशनी वॉश ऑफ करायची आहे. आणि तुम्ही बघू शकता की बेस जो आहे तो व्यवस्थित सेट झालेला आहे. त्यानंतर आपण करणार आहे आयब्रो फिल. सो आयब्रो फिलरसाठी इथे जेल आयब्रो फिल यूज केलेला आहे आणि जेल आयब्रो फिलर आपण डार्क ब्राऊन कलरचं यूज केलेलं आहे. डार्क ब्राऊन कलरचा आयब्रो फिलर घेऊन तुम्हाला ते व्यवस्थित आयब्रो फिल करायचे आहेत. जो ब्रश मिळतो आपल्याला आयब्रो फिलरचा त्याने व्यवस्थित फिल करून मागच्या साईडचा जो ब्रश आहे त्याने व्यवस्थित आयब्रो ज्या आहेत त्या सेट करायच्या आहे ते. सो दोनही आयब्रोला तुम्हाला व्यवस्थित सेटिंग द्यायचं आहे. इथे तुम्ही ॲनास्थेशियाचं सुद्धा वापरू शकता आयब्रो फिलर. सो तुम्ही बघू शकता की व्यवस्थित आयब्रो फिल केल्यानंतर जो लुक आहे तो थोडासा इन्हॅन्स होतो आणि छान दिसतो. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे हायलायटर. सो डोळ्याच्या खाली जे हाफ आयब्रोपासनं आहे तर तुम्ही तिथे पण
हायलाईट करू शकता. सो जितका सोबर लुक देता येईल तितका सोबर लुक तुम्हाला द्यायचा आहे. लग्नात तुम्ही थोडासा हेवी लुक देऊ शकता, बट ज्यावेळी तुमची एंगेजमेंट असते किंवा टिळ्याचा कार्यक्रम असतो त्यावेळी जी ब्राईड असते तिला थोडंसं नॅचरल तुम्हाला ठेवायचं आहे. मेकअप जो आहे तो थोडासा नॅचरल ठेवायला हवा असतो. सो तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल मेकअप दिसत आहे आणि आयब्रो फिल वगैरे झाल्यानंतर जो मेकअपचा लुक आहे तो एकदम जो सेटल मेकअप आपण ज्याला म्हणतो त्या टाईपचा दिसत आहे की खूप तुम्ही काहीतरी केलं आहे असं बिलकुलसुद्धा वाटत नाही आहे. सो त्यानंतर तुम्हाला करायचं आहे काजळ. सो काजळसाठी मी इथे जेल लायनरच यूज केलेला आहे. इंग्लॉटचं जेल लायनर होतं तेच आपण काजळ म्हणून व्यवस्थित इनर लाईनलाच फक्त आपण काजळ केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता दोन्ही डोळ्यांना व्यवस्थित जे आहे ते काजळ आपण लावून घ्यायचं आहे. आणि काजळ लावल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की काजळनंतर आपल्याला सेटिंग करणंसुद्धा, पावडर सेटिंग करणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सो काजळ लावून झाल्यानंतर तुम्हाला अंडर आईज खाली व्यवस्थित जो वरती कलर तुम्ही जो यूज केला आहे तोच थोडासा तुम्हाला अंडर आईजच्या खाली घ्यायचा आहे आणि व्यवस्थित छोटा जो स्मॉल स्मर्जिंग ब्रश जो आहे त्या स्मॉल स्मर्जिंग ब्रशने व्यवस्थित तुम्हाला जे पावडरचं आयशॅडो आहे ते व्यवस्थित डोळ्याच्या खालीसुद्धा लावून घ्यायचं आहे. त्याने मेकअपला एक पूर्णत्व येतं. जो तुमचा आय मेकअप आहे तो कंप्लीट होत असतो. त्यासाठी सुद्धा तुम्हाला खाली जे आहे काजळच्या खाली थोडंसं स्मॉल ब्लेंडिंग ब्रशने व्यवस्थित आयशॅडो ब्लेंड करून घ्यायचं आहे. सो तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट आपला मेकअप कंप्लीट होत आला आहे. ह्यानंतर आपण करणार आहे लिपस्टिक. सो लिपस्टिकसाठी जर बघत असाल सो आपण जनरली डोळ्याचा मेकअप कसा केला आहे आणि तिचा कॉस्ट्यूम काय आहे यानुसार सुद्धा आपण लिपस्टिक करत असतो. तर लिपस्टिकचं इथे आपण 2 शेड एकत्र केलेले आहेत बिकॉज क्लायंटला थोडीशी डार्क लिपस्टिक हवी होती, त्यासाठी आपण थोडासा डार्क शेड निवडलेला आहे. आणि त्या डार्क शेडमध्ये आपण एक वेगळासुद्धा शेड म्हणजे 2 शेडचे आपण एक शेड बनवलेला आहे आणि ती लिपस्टिक क्लायंटला दिलेली आहे. त्यानंतर आपण करणार आहे फिक्सिंग स्प्रे झाल्यानंतर हे आपल्या ब्राईडचं फायनल लुक आहे. ज्वेलरी कॉस्ट्यूम ज्वेलरी अँड हेअरस्टाईल आपण करून घेतलेली आहे आणि हे आपलं फायनल लुक आहे. सो तुम्हा सगळ्यांना कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.